आमचे इंडिया ब्लॉक अलायन्साचे आज प्रेस कॉन्फरन्स दवरला 2-3 मुद्दे तुमच्या मार्फत आमच्या लोकां मुखार हाडपाक। एक मुद्दो पयलो जो आसा जो मायनिंग जे ह्या सरकारान बंद करून उडयले ताचो फुडार कितें। दुसरो कोल पोल्युशनाचेर आणि तिसरो मुद्दो जे हे सरकार काही दीस जाले संविधानाचेर व्हडले उल्लेख करून स्पीची दितात आणि काय काय ताचेर आपणाचे व्हडली जाणवाय दितात। ताणी हे गद्दारान जे आपणाच्या पक्षान घेतल्या तो संविधानाचो गैरवापर करून कशे भाशेन हे संविधान तेणी गैरवापर करून हे गद्दारान आपणाच्या पक्षान घेतल्या। म्हज्या सांगाता आसा आमची बाय अस्मा जी आमची गोवा फॉरवर्डाची वायस प्रेसिडेंट जावन आसा आणि बाब संदेश तलेकर देसाई जो आम आदमी पार्टीचो वायस प्रेसिडेंट जावन आसा। पयलो हांव तुमच्या मुखार हो मायनिंगाचो जो इश्यू तुमकां बरी खबर आसा की आदले मुखेलमंत्री जेन्ना तो पीएसीचो चेअरमॅन आशिल्लो तेन्ना एक मायनिंग घोटाळ्याचेर तेणे एक रिपोर्ट पीएसी रिपोर्ट तयार करून स्पीकराच्या सभापतीच्या ऑफिसान सादर केलो। 3,500 कोटीचो मायनिंग घोटाळा त्याचो उल्लेख ह्या रिपोर्टात ताणें केला। ताचे मागीर तो रिपोर्ट पीएसीचो कितें जालो आनी ताचेर कितें कारवाई जाली ती लोकां मुखार एक क्लॅरिटी ना। आमकां खबर आसा ताचे पयलीं शाह कमिशनान 35,000 कोटी हो मायनिंग घोटाळो जावंक शकता म्हणून तांच्या रिपोर्टान आनी सरकारान 26 ऑगस्ट 2013 एसआयटी करून हाडली। ह्या मायनिंग घोटाळ्याचो इन्व्हेस्टिगेशन करून लोकांक सांगचे आणि हे जे लोक हितून रिस्पॉन्सिबल आसात तांचे क्रिमिनल केसी फायल करू। आता ह्या सरकारान आता ह्या गोष्टीक 12 वर्सां जाली जवळ जवळ। तांणी लोकांक सांगून दिवचे मायनिंग घोटाळ्यान कोण रिस्पॉन्सिबल आशिल्लो काय हे मायनिंग घोटाळो एक बेश्टेच एक लोकां मुखार एक सॉंग घेतलेले आणि मायनिंग घोटाळ्याच्या निमित्तान काँग्रेस सरकाराचेर घोटाळो करून हो काँग्रेस सरकार सकला हाडपाचो हो प्रयत्न आशिल्लो। ही बीजेपीची फटिंगपणां हितूनच न्हू काय तेंचे पळय एक्शन्स आनी काय तेंची डिसिजनां जाल्या ताचेर बरी ह्या फटिंगपणाचो उल्लेख जाता। पूण लोकांक तांणी कशे भाशेन दिशाभूल केल्या लोकांक तेणी फटोवन हे आपणाचो पळय कारभार चलयला ते आमी एक तुमकां 2-3 वस्तू दाखोवन एक परत लोकां मुखार एक याद हाडून दितात की आदले मुखेलमंत्री आनी जो आता बीजेपीन गद्दार गेला दिगंबर कामत जाका अनऑफिशियल स्पोक्समॅन म्हणून तांणी फटिंगपणां उलोवंक लायल्यात पळय ताणे ह्या बीजेपी सरकाराचो उल्लेख कशे भाशेन केला तो तुमी ह्या व्हिडिओन 2 मिनटां पळय दाखयता ही त्याची वॉइस आणि त्याने बीजेपीचो सगळ्या जिल्ह्यात एक आवाज होता की गोय राज्यात सत्तेर आशिल्ले हे बीजेपीचे सरकार हे परत सत्तेर येवपाक जायना अशें सगळे प्रजेचे गोंयच्या प्रजेचे म्हणणे आसा की परत हाडया आमकां बीजेपीचे सरकार परत हाडया काँग्रेसचे सरकार ह्यो कंपेर जाता 2007-2012 काँग्रेसचे सरकार आशिल्ले त्या वेळा वयली गोंयची परिस्थिती पळया
एक धाकटो क्लिपिंग तुमच्या मुखार दवरला लोकां मुखार याद करून दिवपाक ह्या बीजेपीचे सरकाराचे कितें अस्तित्व आहा, कितें तेंची आयडेंटिटी आसा की एक करप्ट गव्हर्नमेंट म्हणून आनी आमच्या गोंयच्या लोकांचे पयशांचे कमिशनां जोडून आपणाचो दिसवाडो जोडटात. आयज ह्या गद्दारान ह्या फटिंगान दिगंबराक आनी तो संकल्प आमोणकाराक आनी एकटो गद्दार हेंकां घेवन तांकां कंप्लेनी दिवंक येतात संविधानाचेर आनी कंप्लेनी दिवंक काँग्रेस पक्षाक संविधानाचो खूब रिस्पेक्ट आसा आनी हेच संविधान वाचोवपाक हे इलेक्शन आमी लोकां मुखार लडयतात. होच संकल्प आमोणकार जाणे 2 वर्सां जाली कोल इश्यूचेर एक जाप काडली ना. ताचेच कावन्सिलर थंय प्रेस घेवन सांगला की ताणें हे कोल इश्यूचेर कसलीच जाप काडली ना. ताचें उत्तर ताणें मुरगांवच्या लोकांक दिवचें आनी सगळ्या गोंयच्या लोकांक दिवचें. तेच न्ही जे बॉक्सायट मायन ओर थंय मोरमुगांव पोर्ट ट्रस्टाचेर लोडिंग जावपाचें आशिल्लें ते हेच्या कारस्थाना पासत ते बंद उडयलां. ताचो रिपोर्ट एका न्यूजपेपरार पब्लिश जावन ताचें नांव सुद्दां नेम करून आयलां. ते पळयात तुमी कितें बरयलां तें. पॉलिटिकल इंटरफियरन्स मोरमुगांव पोर्ट ट्रस्ट बाय बीजेपी एमएलए संकल्प आमोणकार. सोबे बाजार वो न्यूजपेपरार रिपोर्ट आयला. कंपनीज माल टू मूव आउट ऑफ गोवा ड्यू टू द बीजेपी एमएलए आर्म ट्विस्टिंग. आर्म ट्विस्टिंग म्हणजे कितें? बीजेपीन आमच्या गोंयच्या लोकांक त्याचो एक्सप्लेनेशन दिवची गरज आसा. हे आर्म ट्विस्टिंग म्हणटा ते कितें? बॉक्साइट लॉस स्पेंड एट 15 crores. हे आमचे एक्सचेकराक आनी गोंयचे रेव्हेन्यू एन लॉस कोण भरतलो? आनी संकल्प आमोणकाराचे कितले एफआयआर जाले लॉज ते आनी हेचेर कसली कारवाई जाल्या आनी कसल्यो इन्क्वायरी जाल्या ते लोकां मुखार दवरच्यो. ही दोनूच तुमकां धाकटे वस्तू खूब आसा करप्शनाचे बूक बरोवं येता हेंचेर. जावं कला अकॅडमी, जावं स्मार्ट सिटी आनी जावं काय करप्शनाच्यो पळय गोश्टी लोकां मुखार आनी आमचे प्रजे मुखार आयल्यात त्यो. पूण म्हाका दिसता ह्यो 2 क्लियर कट एलिगेशन्स ऑफ करप्शन against the BJP government. Let the BJP government place their reports. हे त्यांचे तर अहवाल असा हेजे त्यांनी लोकां मुखार दवरचे आनी सांगून दिवचे हे करप्शन 35,000 मायनिंग क्रोराचे करप्शनाचे कितें तेणी सेटलमेंट केला काय की एसआयटी बट्टी लोकांक दोळ्यांनी तेल घालपाक दवरल्या काय म्हणून. आनी दुसरो मायनिंग हे बॉक्साइट मायनिंगाचे पळय मोरमुगांव पोर्ट ट्रस्टाचेर पळय कितें एलिगेशनां जाल्या आनी न्यूजपेपरार छापून आयल्या. ताचेर कितें तेंचो से आसा आनी ताचेर कितें कारवाई तांणी केल्या. हेचे फुडें हे 2 दुसरे मुद्दे पळय आसा ते म्हणजे कलीग बाय अस्मा तुमकां चड म्हायती दिली. बीजेपी डिफेक्शनान आमचे गोंयांत एक बीजेपी थ्रू कर्ज जाल्लो आसा. डिफेक्शन एक गोंयांत कर्जसो. हे बीजेपी मागीर आसा डिफेक्शन करून घेवपाक. डिफेक्शन एनकरेज करपाक बीजेपी मागीर जाल्ले आसा. बीजेपी हे डिफेक्शन एनकरेज करून आमचे कॉन्स्टिट्यूशन काबार करपाचे प्रयत्न करता. बीजेपी ब्रूट मेजॉरिटी जाय गोंय विकपा खातीर म्हणूनच हे डिफेक्शन एनकरेज करपाक लागला. हेंचे स्वताचे मॅन्डेट लोकांचो मॅन्डेट तांकां मेळना. तांकां स्वताचे जिखोवन हाडपाचे कॅन्डिडेट तेंची कापासतात ना म्हणून जेन्ना इलेक्शन जातात एक कितें करता लोकांचे मॅन्डेट चोरतात. लोकांचो आवाज बुलडोज करपाचे प्रयत्न करता बीजेपी. गोंय एक लॅबोरेटरी जाल्ले आसा फॉर डिफेक्शन एंड एनकरेज्ड बाय बीजेपी गव्हर्नमेंट.
आणि डिफेक्शन हे बीजेपी करता कितें लोकांचे मॅन्डेट चोरतात, डकेती करता लोकांचे वोटीचे. एक डकेत चालू आसा बीजेपीचे, लोकांचे वोट चोरतात. हे बीजेपी हितून सगळ्यात माहीर जाल्ले आसा. 2012 फॉग म्हणून एक बीजेपीचोच एक बीजेपीन एक बेबी जन्मान हाडिल्ले, फॉग फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स म्हणून. आणि ते एक कार्टून ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज करताले दिगंबर कामतीचेर, बाबुशाचेर, राणेज आणि ऑन फॅमिली राज तांचो एक काम आशिल्ले कार्टून ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज करपाचे. आयज खंय गेले हे लोक? आयज बीजेपी एंकाच कोमरेर मारून भोंवतात. पण लोकांकूय तेंच्यांनी भरपूर फटयले. हे फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स नावान खूब लोकांक फटयले. पण लोक आता हुशार जाल्ले आसा. लोक बीजेपीकूय लेसन शिकयतले, तशेंच हे डिफेक्टराकूय लेसन शिकयतले. बीजेपी आमकां कॉन्स्टिट्यूशन शिकयता, हे स्वता डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशन काबार करपाचे प्रयत्न करपाक लागलात. विद्या पॉवर, मनी पॉवर यूज करतात आणि लोकांक परचेज करतात, एमएलए परचेज करतात. आणि हे कॉन्स्टिट्यूशन शिकयतले. लोकांचे मॅन्डेट चोरून आमकां कॉन्स्टिट्यूशन शिकयतले, डकेती करून आमकां कॉन्स्टिट्यूशन शिकयतले. बीजेपी बद्दल लोकांक आता जाणवीक जाल्ली आसा. आनी म्हाका दिसना हेचे मुखार लोक बीजेपी बद्दल एकूय थॉट हाडटलो. लोक सगळे युनायटेड जाल्ले आसा. जशे आमी पार्टी युनायटेड जाला तशे सगळे धर्माचे लोकूय युनायटेड जाल्ले आसा. आनी हे काँग्रेस गव्हर्नमेंटाक लोक भरपूर सपोर्ट करून जिखोवन हाडटले. आमचे गोयचे आदले मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर हेच सांगत ह्या जगांतल्यान गेले की गोंयान कोल हँडलिंग आपूण कमी करतलो आनी ते केन्नाच वाडपाक दिवपा ना. ताच्या नंतर आमचो ताच्या पदाचेर विराजमान जाल्लो दोतोर सावंत सीएम म्हणून ताणें 2020 सांगलें की गोंयच्यान जे कोल हँडलिंग आसा एमपीटी वेले ते कोल हँडलिंग कमी करतले. 2020 ताणें सांगलें की आपूण कोल हँडलिंग कमी करतलो आनी ऑल्टरनेट टुरिझम प्रोजेक्ट थंय हाडपाचो प्रयत्न करतलो. पण ताच्या नंतर जो एमपीटीचो चेअरमॅन आशिल्लो हाणें सुद्दां जानेवारी 2021 सांगलें की जे डिसिजन कॅबिनेटान घेतिल्ले आसा गोंयच्या ते डिसिजनाचेर विचार चालू आसा आनी तांचे जे एमपीटीचे हायर अप्स आसा तांचे कडेन डिस्कशन चालू आसा. ते डिस्कशन जातकीर जे डिसिजन जातले ते आमी गोंयच्या लोकांक कळयतले अशें ताणें सांगलें. पण हे सगळें सोडून जेन्ना 2023 सेंट्रल गव्हर्नमेंटाचे एनवायरमेंट डिपार्टमेंटान एनपीटी बर्थ नंबर 5 आनी 6A चेर कोल हँडलिंग वाडोवपा खातीर क्लियरन्स दिलें. एका सायडीन गोंयचो मनीस, प्रत्येक मनीस कोला अगेन्स्ट उबो आसा. जरी तो सरकारा अगेन्स्ट ओपनली येवना पण तांकां प्रत्येकाक खबर आसा की कोल हँडलिंग जालें की गोंयचे सैम, गोंयचे लोक काबार जातले, गोंयचे एनवायरमेंट काबार जातलें. अशें आसतना सेंट्रल गव्हर्नमेंटाक डबल इंजिन सरकारान सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या एनवायरमेंट क्लियरन्स ह्या एमपीटीक दिलें आनी आज ते कोल हँडलिंग वाडत आसा. कोल जेन्ना 4 लेन जाताली ताच्या नंतर डबल ट्रॅकिंग जातालें. गोंयचे सगळे एक्टिविस्ट, गोंयचे सगळे लोक, काँग्रेस पार्टीचे लोक, आम आदमी पार्टीचे लोक, गोवा फॉरवर्डाचे लोक सदांच सरकाराक सांगताले की हे जो इन्फ्रास्ट्रक्चर वाडोवपाचें जे काम आसा ते खंय तरी कोल हँडलिंगा खातीर जायत आसा. पण ते सगळे डिनाय करून फ्लॅटली तोंडार फटींग उलोवपी हे सरकारान सांगलें की ना, ते तशें ना. आनी सडनली मागीर 2023 तांच्यांनी एनवायरमेंट क्लियरन्स दिवन आज त्या एमपीटीचेर कोल हँडलिंग वाडपाक लागला. हाचो परिणाम कितें जातलो?
ज्या मार्मागावाचो आमदार पयलीं काँग्रेसीन आसतना सदांच दीस रात बोवाळ मारतालो की कोल हँडलिंग आमच्या सगळ्या मार्मुगावाक काबार करतले, वास्कोक काबार करतले, तो आज सत्ते बरोबर आसा. जेन्ना परत निवडून आयलो ताच्या नंतर जो पर्यंत तो बीजेपीन जॉईन जावना तो पर्यंत ताणें एक सादी म्हणजे जो मनीस सकाळी आनी सांजे वेळाचेर उठून पोला अगेन्स्ट आवाज करतालो तो मनीस निवडून येतकीर एक सादी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा त्या मनशान घेवना. आणि म्हणूनच 5 मार्च 2024 ह्या दिसाक थंयचे जे वास्कोचे कावन्सिलर आशिल्ले ताणें प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी ह्या आमदाराक प्रश्न केलो की तूं पयलीं जो कोल हँडलिंगाचेर उलयतालो तो आतां कितें जालें. संकल्प बाबान क्लियर येवपाक जाय. आतां सेटिंग जालें काय कितें तुजें एमपी बरोबर हे ताणें सांगपाक जाय. जो विश्वासघात ताणें मार्मुगावाच्या लोकांचो आनी गोंयच्या लोकांचो केला ताच्या खातीर म्हाका दिसता ताणें खरें तर हाज्या मुखार इलेक्शन लडपाचें सोड, ताणें आजूच रेजिग्नेशन दिवपाक जाय. गोंयची जनता म्हाका दिसता खूब सुज्ञ आसा, हुशार आसा. तांकां कळपाक जाय की हे डबल इंजिन सरकार हे कोल हँडलिंग काबार करपाना पूण वाडयतलें आनी गोंयच्या सैमाक, गोंयच्या लोकांक त्रासान घालपाक खंयच फाटीफुडें रावचें ना. म्हणून मागता इतलेंच गोंयच्या लोकां कडेन ताणें हाजो विचार पुरेपूर करचो. देव बरें. लास्ट एक पॉइंट जो हांवें सुरवातेक सांगिल्लो, जो मायनिंग बंद जाला, ते श्रीपाद नायक जो एक डेलिगेशन घेवन आमच्या राष्ट्रपतीच्या मुखार गेल्लो, सांगूंक की मायनिंग बेगीनच्या बेगीन स्टार्ट करपाचें म्हणून. ताचो निकाल, ताचो रिजल्ट कितें जालो ते लोकांक सांगचें ताणें. मायन ओनरांक आमचो कांयच फर्क जावंक ना. हो फूल जो मायनिंग बंद केला तेजो इम्पॅक्ट जाला ह्या बारीक लोकांक जे फूल मायनिंग बेल्टान who were earning their daily bread through this mining आणि मायनिंग डिपेंडन्स. तांकां रस्त्यार उडयले आणि तांकां परत एव्हरी इलेक्शन, लास्ट इलेक्शनाक 2019 तेच सांगलेले ताणें परत आमी बेगीन ताबडतोब इलेक्शन जायना फुडें मायन स्टार्ट करतले. 2022 इलेक्शन आता 24 जाले, तेणें तांच सांगलेले गव्हर्नमेंटान बेगीन आता इलेक्शन जायना फुडें आमी हे मायनिंग स्टार्ट करतले. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार सगळे तांच्या हातीन आसा मशिनरी. पुणे मायनिंग जे ताणीच बंद उडयल्ले ते मायनिंग स्टार्ट जावपाचो कसलोच तेंचो प्रयत्न जालो ना आणि हे सगळे असफल जावन ते आमचे बावडे भाव भयणां रस्त्यार आसा. देव बरें. मायनिंग बंद झाले आणि ते सरकारान उडयले, सुप्रीम कोर्टान उडयले आनी कोण उडयले. पण ते मायनिंग बंद झाल्या उपरांत कितलीशीच इलेक्शनां जाली. पंचायत इलेक्शन झाले, झडपी इलेक्शन झाले, विधानसभेचे इलेक्शन झाले, आता लोकसभेचे इलेक्शन आसा. आता प्रत्येक फावटी त्या लोकांनी, तुम्ही तांची बाजू घेता, त्या लोकांनी कोणाक मतदान केलें प्रत्येक फावटी तांचेर अन्याय जावन तुम्ही तितले झगडून करून ते लोक तांकांच मतां दितात ना. ते लोकांक फटयतात. इलेक्शन आयले की लोकांक एक बाजू मांडटात की हे मायनिंग आमी आता ताबडतोब हे जाले कितें ऑक्शन म्हूण करतात आणि कोणाक लेटर म्हूण दितात मायनिंग स्टार्ट करपाक आणि तांकां फटयतात. हाचोच उल्लेख करून आयज हे प्रेस कॉन्फरन्स हांवें घेतला. कित्याक हे फटिंगपणा करतात लोकां मुखार. ते बावडे बारीक लोक, तांकां समजना आणि आमचो कायदो जावन आसा ते फटिंगपणा करता तितले फावटी ही फटिंगपणा आमच्या लोकांच्या फुडें हाडपाक आणि तांचे नदरेक हाडून लास्टाक लोकांक कळून येतले. कित्याक when a lie is repeated 100 times it looks like the truth to the people, but people, you cannot fool all the people all the time. This is the last tagline. You cannot fool all the people all the time. This is what is going on. आणि एकाच लागून आम्ही परत हे लोकांच्या बाजू घेतल्याच हेचे फुडें सुद्धा. कित्याक हे बारीक लोक जे we want mining, we want sustainable mining, we want mining as per the Supreme Court guidelines with the correct cap. कांयच आमी तेजेर हे फुडें उलोवपाक शकना आनी उलयचेच ना. पूण हे सस्टेनेबल मायनिंग एज पर द सुप्रीम कोर्ट गायडलायन्स तेच तांचे कडेन कित्याक स्टार्ट जायना काय कित्याक ताचेर आनी कितें तेंचे प्रोग्राम आसा हे मायनिंग बनवून. गोंयचो लोक, गोंयची जनता
आणि गोयचो मतदार कितलो पिसो काय म्हणटा हांव. ना गोंयचो मतदार पूर्ण तरेन चातूर आसा कसो फटवलो? आणि तेणी फटवना ते फटयतात कित्याक हे डबल इंजिन सरकार तांकां बुलयतात कितें कितें सांगून की बेगीन एवरी ह्युमन बिईंग हॅज गॉट सम लिटल कन्सिडरेशन की बाबा जातलें दिसता जातलें अशें दिसता म्हाका आनी तुकाय जाता तें केन्ना कोणें कितें आमी कितें ऑफर जातात कितें जातात आमी फटवतात अशें ह्युमन बिईंग इज प्रोन टू दॅट ऑल्सो बट वी विल नॉट स्टॉप एट एक्सपोजिंग ही फटींगपणां जी बीजेपीची गव्हर्मेंटाची आहा आणि म्हाका जरूर खात्री आसा की हे फावटी लोकांक सारखे कन्विन्स जाल्यात की हे मायनिंग आणि मायनिंग डिपेंडंटाचेर कसलोच तांकां हितून रिलीफ मेळचो ना आणि हे मायनिंग स्टार्ट जावचें ना दॅट इज द ट्रूथ ऑफ द मॅटर एज ऑफ टुडे पण ह्या फावटी ते फटवते ना मायनिंगाचे ना कशेंच फटोवचें ना आणि ताणी पळयलां मायनिंगाचोच न्यू इश्यू गोंयभर करप्शन पळय जालां ते ताजो उल्लेख हांवें करूंक ना तुवें आयकलां तें दिगंबर कामतीन सांगलां फुलकार खाजेकार आणि सगळे तांकां कशे भिकेक लायल्या पळय तांकां पेजेक लायल्या आतां गद्दारांक ती दुसरी बाजू थँक्यू व्हेरी मच